महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जंगल कामगार युनियनचे कार्याध्यक्ष, माजी मंत्री व महाराष्ट्र विधान परिषदेचे लोकप्रिय आमदार शशिकांत जयवंतराव शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली। शशिकांत जयवंतराव शिंदे यांच्या या निवडीबद्दल त्यांचा पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला। सुधागड विद्यासंकुल कळंबोलीच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपस्थित माथाडी कामगार तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आमदार शशिकांत शिंदे यांनी या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की आजचा सत्कार हा उद्यासाठी लढण्याची नवीन उमेद देणारा आहे। यावेळी माथाडी कामगारांचे नेते गुलाबराव जगताप, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर आदींसह प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। शशिकांत शिंदे साहेबांच्या प्रदेशाध्यक्ष झाल्याबद्दलच्या सत्काराच्या प्रसंगी उपस्थित महाराष्ट्राचे युवकांचे मार्गदर्शक मेहबूब शेख, माथाडीचे दुसरे मार्गदर्शक गुलाबराव जगताप साहेब, आमच्या महिला भगिनी भावनाताई, कोकणचे युवकचे विभागीय प्रमोद बागल, शाहनाज खान, आमचे ॲडव्होकेट तुषार पाटील आणि सर्व मंडळी मंचीवर बसले। आता पुढे साहेब महापालिका येणार आहे, इथे आता मालमत्ता करायचा बोजा तरी डबल दोन्ही मालमत्ता कर आमच्या पनवेल महापालिकेला लावले। त्यासाठी आम्ही भांडतोय आणि त्याच्यावर एक व्याज लावलंय पनवेल महापालिकेने, व्याज लावलंय आणि शासकीय माफ केलं की गाजरे दाखवले। म्हणजे काय तर 2016 पासून खरं म्हणजे कायद्याने 2021 पासून हायकोर्टाचा निर्णय आहे काय 2021 पासून मालमत्ता कर घ्या, पण ही नाही या शासकीच्या 2016 पासूनची आपल्याला मालमत्ता करायचा बोजा घ्यायचं ठरवले। आणि शिंदे गट आणि भाजप दोघांमध्ये कॉम्पिटिशन झाली, दोन्हीकडे रागी करून लोकांमध्ये त्याला माहिती आहे नाचक्की झालेली आहे। मालमत्ता करायच्या संबंधात पूर्णपणे यांची मानचक्री झालेली आहे, म्हणून ते शास्त्रीय दाखवतात, गाजर दाखवतात लोकांना। त्याविषयी आपण आता महाविकास आघाडीमध्ये पण त्याविषयी मोर्चा केला आहे, आपण याच्यावर लक्ष द्या आणि येथे आहे महापालिका इलेक्शन, त्यामध्ये आम्हाला समान अशी वागणूक मिळेल अशी मी अपेक्षा करतो। खरे म्हटलं तर एक आव्हान आहे, पक्ष परत एकदा सत्तेत आणणं आणि कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवणं, पक्ष संघटना मजबूत करणं। आदरणीय पवारसाहेब असतील, जयंत पाटील सुद्धा पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी मला जी काही संधी दिली त्यावर आभार व्यक्त करतो। आणि हे चॅलेंज आहे समजा सत्तेच्या असलेल्या लोकांना सत्तेपासून दूर करण्यासाठी माझे पक्ष परत मजबूत उभा करण्यासाठी प्रयत्न करतो आहे। सरकार 11 वर्ष 12 वर्ष इथे असताना सुद्धा साधारणतः या परिसरातले प्रश्न सिडकोचे महानगरपालिकेचे सुटलेले नाही आहेत, सुविधा नाहीत, अनेक अडचणी आहेत। त्याच्यावर शास्त्रीय करमाफीच्या बाबतीमधला श्रेयवाद आहे, परंतु 2-2 वेळा व्याजात सकट लोकांकडून पैसे घेतले जातात, त्याची नाराजगी आहे। या संदर्भामध्ये आवाज उठवणं किंबहुना या असलेल्या परिसरातल्या अनेक प्रश्नाच्या संदर्भातली माहिती मला दिलेली आहे। उद्याच आम्ही सिडकोवर आणि महानगरपालिका नवी मुंबई यांच्यावर आम्ही मोर्चा काढतोय। सिडकोचे जे प्रश्न आहे उद्या मी सिडकोच्या बरोबर आम्ही शिष्टमंडळ नेऊ, त्यामध्ये सतीश रावांच्या माध्यमातून पनवेलच्या आणि या कळंबोली परिसरातल्या सिडकोचे प्रश्न आम्ही पहिल्या प्रथम मांडण्याचा प्रयत्न करतो। पनवेलचे अध्यक्ष जे आहेत ते सतीशरावजी पाटील माझे मित्र आहेत। मला आनंद आहे की बरेच लोक पक्ष सोडून गेल्यानंतर पुन्हा येतात, प्रामाणिक राहायचे आहे आणि त्यांनी आज हा कार्यक्रम घेतला। त्याचबरोबर सगळे माथाडी कामगार असतील, कार्यकर्ते असतील, पनवेल कळंबोली या परिसरातले सगळे कामकटे वगैरे लोकांची लोक आलेले आहेत, कार्यकर्ते आलेले आहेत, त्यांच्यामध्ये हा सत्कार सोहळा झालेला आहे। मला मोर्चा देणार असेल, भविष्यामध्ये लढण्याची जिद्द निर्माण करणार असेल।